थँक्यू सो मच करणजी काळन सर आणि मॅक्स पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. नमस्कार मंडळी. रात्रीचे जवळपास आता 11:50 झालेत आणि आता एक थंडगार वातावरणामध्ये एक मोठी मॅच गरम सामना प्रेक्षकाच्या भेटीला तुम्हाला जरूर पार मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान हा सामना तुम्हाला पार मिळेल. खरं तर एका बाजूला संघ तुम्हाला पार मिळतोय मैदानावरती BGI 11 बदलापूर आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय खरं तर प्रांजल स्वरूप 11 श्री गणेश कोणी. प्रवीणजी टांडेल साहेब जे बेतवडीचे आहेत यांच्याकडून पुरस्कृत करणारा संघ तुम्ही पाहताय. समीरजी ठोंबरे आणि मुकुजी ठोंबरे कोणी यांचं आगमन झाले विनंती. आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानावरती तुम्ही पाहताय. करणच्या साथीनं पहिला बॉल चाललाय ऑन साइडला काऊ फेसला डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं बाईतला तुम्ही पाहताय. खरं तर गरुड जेब घेत असताना बॉलला देण्यात मध्ये ढकललंय त्यामुळे दोन धावा ते बेतील. वारांशी वार्तालाप करत असताना बॉल चालला होता बाउंड्रीच्या दिशेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. बाईतला तुम्ही पाहिलं बाईतनं खरं तर गरुड जेब घेत असताना बॉल आतमध्ये ढकलले त्यामुळे इथून दोनच धावा मिळतील या शंका नाहीये. आणि अखेर त्या दोन धाब्याच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल स्कोर बरोबरती श्री गणेश होत असताना टीम प्रांजल स्वरूप टीमचा फटका हा देखील चांगला पॉइंट चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाठमोरा डीप मध्ये आपण पाहतोय. जोपर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात नव्हतं तोपर्यंत क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने पोहोचला आणि अखेर अडवू शकला नाहीये परंतु येतोय चौकार. टीम प्रांजल स्वरूप 11 श्री गणेश कोणी संघासाठी धावामध्ये 4. गणेश कोणी टीमचे पुरस्कर्ते प्रवीणजी टांडेल साहेब यांच्याकडून या मॅच साठी या इनिंग साठी प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांनी जर जेल स्वीकारला तर या स्वागत आहे तुमचं. प्रवीणजी टांडेल साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याचा सन्मान करण्यात येईल आणि त्यासोबत आयोजन कमिटीच्या माध्यमातून 200. नारायणजी टोंबरे यांच्याकडून 3 षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहेत या स्पर्धेमध्ये. कोणी टीमसाठी चांगली मॅच मात्र पार मिळते. एक चौकार त्यानंतर एक षटकार आपण पाहिलं त्यामुळे टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पार मिळते. आता 12 धावा धावफलकावरती पार मिळतील. टीमची टोटल चांगली बॅटिंग करतोय करणच्या साथीने मैदानावरती किरण ही जोडी तुम्हाला पार मिळते आणि तो इथवरती आक्रमण चढवलाय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा वसूल करत असताना चांगली सुरुवात या मॅच मध्ये टीम खोडी संघाची तुम्हाला पार मिळते. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट पॉइंट लेगले खेळाडू शॉर्ट स्कोर लेगले खेळाडू मिड ऑन आतमध्ये ऑन साइडला खेळले हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती देखील आक्रमण बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. षटकाराला सलगचे 3 बॉल 3 षटकार आले तर प्रवीणजी टांडेल साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बॅटर साठी अजून एक चांगला फटका गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे काऊ फेसला येतो. अजून एक चांगला फटका 4 रन. चौफेर बाजूला फटकेबाजी तुम्हाला पार मिळेल. स्कोअर लाईक पॉइंट त्यानंतर आता काऊ फेस अजून एक चांगला फटका गोपणी सारखी बॅट फिरवली फटका पोहोचला क्षेत्ररक्षक जज करतोय जब्बर बॉलवरती येतील 2 धाबा इथे देखील 1 बटा जातील आणि आता प्रचंड वेगाने या 2 धाब्यात 1 बटा जात आहे. टीमची टोटल स्कोर बरोबरती आता फ्लाय होत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 24 धाबा धावफलकावरती जोडले जातील. 4 बॉल 6 बॉलचा खेळ संपलाय. 24 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या त्या मॅच मध्ये मैदानाच्या चौपेर बाजूला फटकेबाजी तुम्हाला पार मिळेल. खरं तर आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर एकही धाव धावत पडत असताना 2 धाबा पहिल्या बरोबरती घेतल्यानंतर शेवटच्या बरोबरती 2 धाबा घेतल्या आणि त्यानंतर चौकार षटकाराची आतिषबाजी तुम्हाला पार मिळते या मॅच मध्ये आणि 6 बॉल आपण पाहतोय. खरं तर केतन
करणने ते मात्र फेस केले. त्यामुळे टीमची टोटल पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा लपलकपट्टी पार बीतील. आणि आता ओव्हर नंबर 2. अप्पू बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत आहेत. या अप्पूनं खरं तर कालची रात्र गाजवली आहे, परवाची रात्र गाजवली आहे. अप्रतिम खेळ अप्पूचा आपण जरूर पाहिलाय. परंतु या बाजमध्ये आता कशा प्रकारची गोलंदाजी तो करतो हे देखील पाहावं लागेल. कारण बदलापुरातील संघ ज्यावेळेस मैदानावरती खेळतात एकमेकाचा गेम प्लॅनिंग माहिती असतो, खेळ माहिती असतो. परंतु आज आपण पाहतोय श्री मलंगड भागातील संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतोय. खोडी ओव्हर नंबर 2 आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तुटून पडला अक्षरशः करण. त्या बॅटमधून चौकार षटकाराचा पाऊसच पडलाय. बेतवडे गावचे उद्योगपती समाजसेवक प्रवीणजी टांडेल साहेब यांनी पुरस्कृत केलेला प्रांजल स्वरूप 11 संघ पार भिडतोय. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यष्टी रक्षक पोहोचलाय. एक सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीनं टीमची टोटल आता प्लाय होत असताना पुन्हा एकदा धावफलक तुम्ही पाहता. टीमची टोटल 25 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. चांगली सुरुवात करतोय या मॅचमध्ये करणच्या साथीनं. किरणला तुम्ही पाहताय एका बाजूला आपण पाहतोय 6 बॉल फेस करत असताना 24 धावा करणनं वसूल केला. तर दुसऱ्या बाजूला एका बरोबर ते एकच धाव एकवटत असताना किरणला तुम्ही पाहताय. ही जोडी नेहमीच आपण रंगताना मैदानावरती पाहिली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये देखील आता दोघांकडून अशापेक्षा मोठ्या असतील. परत यार अप्पू ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना आज अंतिम रात्र तुम्हाला पार मिळेल. कालच्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर मंगेशजी धुळे साहेब यांचा वाढदिवस सोहळा मोठ्या थाटामाटाने या व्यासपीठावरती आपण पाहिलाय. आणि त्यातल्या त्यात खरं तर सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकली. तो नाव द ब्लॅक क्वीन मीनू मुंबईकर. आणि आता हा बॉल देखील जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. प्रेक्षकांनी खरं तर गर्दी केली होती, परंतु आता हा झेल सुटलाय. आणि अखेर तो भाग्यवान प्रेक्षक प्रवीण दादा आपल्याला मिळाला असता, परंतु खरं तर गर्दी आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न नाही जमलं. डॉट चांगली बॉलिंग करतोय. एक षटकार आलाय परंतु कमबॅक करण्याचं काम करतोय. कारण 3 बॉल मध्ये आपण पाहतोय आता 7 धावा खर्च करत असताना गोलंदाज तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती अप्पू लेफ्ट आर्म सीमर दाखल झाला या मॅच मध्ये. चांगली बॉलिंग तो करतो. एक षटकार आला देखील तरी देखील दबाव नाहीये. पुढचा बॉल फुटोस होता. पुन्हा एकदा घेतला आडवा बाट डीप मध्ये. हा कडवा प्रहार बॉल जाईल सीमा पार. रन्स मध्ये 4. आता फलकावरती 35. हा सामना करत रमेश कोहारी विरोधात सरफराज शेख. असाच तुम्हाला पार मिळेल. बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. स्कोरिंगला येतोय षटकार. आणि आता खरं तर आमचे फोटोग्राफर वेलकम फोटो डिजिटल स्टुडिओ योगेश दादा राऊत यांना संधी होती 500 रुपये कमवण्याची, ती त्यांनी गमवली आहे. आणि अखेर आला षटकार. सलगचे 3 षटकार नारायणजी ठोंबरे साहेब यांच्याकडून 3000 आणि 3 चौकारासाठी 2000. अजून एक चांगला फटका. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक धमाका षटकार.
बॅटमधून आपण पाहिले जरूर आणि अखेर ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डिफेन्सिव्ह पवित्र तुम्हाला पार मिळतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये जब्बर. पहिल्या बॉलवरती त्याने थांबवलंय. पुढचा बॉल गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस बोट बिकवली फिंगर रोल केली आणि अखेर डॉट. 12 बॉल 46 धाबांची खेळी केली आहे करण या मॅच मध्ये. पुढचा बॉल टर्न केल्या ऑन साइडला गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या स्पर्धेतील अजून एक अर्धशतक करण बॅट दाखवायचे. काप बॅटिंग केली आहे. 13 बॉल आणि 50 धाबांची खेळी आपल्याला पार मिळतीये करणच्या बॅट मधून. बॉल सीमा पार 4. Thank you so much. Not out. अजून एक चांगला फटका गॅप मधून. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4 आणि या अर्धशतकासाठी संघाचे पुरस्कर्ते प्रांजल आणि स्वरूप 11 श्री गणेश कोणी टीमचे पुरस्कर्ते प्रवीण शेठ तांडेल यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देत असताना आपण सन्मान करतोय करण ठोंबरीचा या मॅच मध्ये. 14 बॉल 54 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. अद्यापी चांगला खेळला या मॅच मध्ये. चौकार षटकारांचा पाऊसच पडलाय. बर तयार. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती जब्बर. अजून एक चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर. गॅप मोठा नाही. धाबाचा तोटा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आमच्या बसलेल्या प्रेक्षकांनी आता उठून झेल स्वीकारण्याचा प्रयत्न केलाय जरूर परंतु झेल सुटलाय आणि प्रेक्षक रुसलाय. षटकार. थँक्यू सो मच. षटकाराला आहे आणि याच दरम्यान सूर्यकांत जिजुळे यांचं आगमन झालंय. वेलकम. स्वागत आहे आपलं या पण मंचावरती. पुढचा बॉल बैठक खेळण्याचा प्रयत्न. लाईन खराब. पंच सांगतात वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केले. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि पंचांनी इथे मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय त्यामुळे एकच बॉल झालाय. अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा घेतला ऑन साइडला. गॅप मधून एका टप्प्यावरती बॉल
बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता किरण म्हात्रे यांना जलबा दाखवायला सुरुवात केली आहे. बॉल सीमा पार 4. चौकाराच्या साथीने आता टीमची टोटल पुढे सरकत असताना वेगानं इथे देखील हाफ ट्रॅकर आता पॉइंटला उडवलाय. चांगला फटका आहे. खेळाडू उपस्थित आहेत आणि त्यांना हुलकावणे देऊन बॉल पुन्हा एकदा जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हो गेलाय. आलाय चौकार. 4 धावा. बाबीस वरती बॅटिंग करतोय. टाळा बांधल्या पाहिजे त्या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघाने खरं तर या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवलाय. परंतु आता या मॅच मध्ये बॅटिंग करतोय 83 धाबा. किरणच्या बॅट मध्ये आपण पाहतोय. सावल मध्ये 22. फुल टॉस. हा फटका चांगला आहे. आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक सिंगलच मेल आणि कदाचित आता एक बॉल फेस करतील सरफराज. असं वाटलं होतं 6 बॉल 9 वरती थांबतील. परंतु अखेर संधी मिळाली आहे या मॅच मध्ये. त्यामुळे आता अंतिम बॉल बर्दियार. सरफराजसाठी देखील कॅश प्राइज आहे आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. प्रवीणजी टांडले साहेबांनी खरं तर सांगितलं होतं आणि इथे धाबा किती मिळतील आपण पाहणार आहोत. 2 धाबा इथून एकवट जातील. किरण यांच्यासाठी देखील 1000 रुपये प्रवीणजी टांडले साहेबांच्या माध्यमातून. त्यामुळे टार्गेट आता 86 धाबे ते बनल्यात. त्यामुळे आता 87 धाबांचं मोठं लक्ष इथून चेस करावं लागतील. बाउंड्री सेफ आहे त्यामुळे 2 धावा. आणि जशी मात्र सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमचे मच्छिंद्र पाटील सर जोडले जातील. परंतु त्याआधी आपण करतोय टॉस. चला 3 धाबा रेसिंग इथे होणार आहे. बॅक सर जोडले आपण. धन्यवाद. थँक्यू डीजे. थँक्यू आमचे राहुल चव्हाण आणि करण काळन. येस, याच्यानंतर अजय आम्हाला माहिती पोहोचवतात की रेसिंग होणार याच्यानंतर. जी हां, एक वेगळा निर्णय स्पर्धेमध्ये रेस लावली जाईल. तुमच्यामध्ये जो जिंकेल त्याला पुढे चाल दिली जाईल. नंतर मात्र सेमीफायनल तर ग्रँड फिनाले. हिंदू सम्राट चषक 2026 स्पर्धा आपण पाहतोय. सन्मानच्या लढके व्यक्तीमध्ये मंगलजी दादा धुले साहेब यांच्या
वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सोबतील आमचे चेतन धुले असतील, सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. बाळा कांबरे असतील, आमचे दुर्वास धुळे असतील, या सर्व मान्यवरांचं यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. चेतन धुले खूप कमी वयामध्ये नगरसेवक पद आणि आपली जबाबदारी स्वीकारत असताना बदलापूरच्या विकासामध्ये अजून एक मानाचा तुरा ज्यानं रोवला आहे आणि बदलापूरच्या विकासाला नेहमी त्याने एक योग्य दिशा दिली. आमचे चेतन धुळे यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. एक आमचे छोटा चेतन मास्टर माइंड, त्यानंतर अजय, करण धुळे, महेंद्र, माई, अजय असतील, आमचे सर्वांचं मनापासून आभार. खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगला सहकार्य. 87 धावांचं एक टार्गेट. 87 इट्स अ बिग टार्गेट. पहिला चेंडू प्रहार लगपच्या डोक्यावरनं खणखणीत धनधनीत सुरुवात चौकारानं. त्यामुळे तो पुढे सरकलाय आणि कानोर संघ ज्याला मगाशी बाय मिळाली तो देखील पुढे सरकलाय. आता यामधनं बदलापूर म्युझिया बसेस कोणी संघाच्या माध्यमातून कोणता संघ पुढे जाईल. कोणी संघानं आजच्या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय. 86 धावा, 74 धावांचा उच्चांक होता. वहाल बी संघात मोडीत काढत मैदानावरती एक नवीन उच्चांक प्रस्थापित केलाय. स्वेच्छेचा वापर. आता किती संघर्ष करणार बदलापूर संघ. बदलापूर संघाला पहिल्या सामन्यामध्ये दहिवली संघाला टॉप 10 मध्ये हरवलं होतं. 43 धावा कुठायच्या होत्या, सहज कुठल्या होत्या. मात्र आता डोंगर फार मोठा आहे. आपल्या समोर जेवढ्या मोठी इमारत तेवढंच मोठं आव्हान उभं केलंय बदलापूर म्युझिया समोर. 60 धावा कुठल्यात करण ठोंबरेनं 16 चेंडूमध्ये. व्हॉट अ फंटास्टिक नोक. काय खेळलाय तो. पंचाचा वाईटचा इशारा. यानंतर रेस होईल याची नोंद घ्या आपण. कानोर संघ गेट रेडी फॉर रेस. त्यानंतर बदलापूर म्युझिया आणि कोणे यांच्यात विजेता आणि भाबाले संघ. जो जिंकणार रेस तो फायनलला जाणार. डिझेल आम्ही थांबवतो थोडा वेळ. जो जिंकणार तो जाणार फायनलला. भाग मिळेल का भाग रेस लावण्यात येईल. खूप चांगला आयोजन. सर्वाची हिंदू हृदय सम्राट चषक कधी होणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मागच्या 2 वर्षामध्ये फक्त चर्चा चर्चा आणि फक्त चर्चा. कारण दादा सातत्यानं समाजसेवेमध्ये व्यस्त होते. निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती आणि तदनंतर तो दिवस आला आणि एक दिवशी सर्व घोषणा झाली स्वर्गवासी हिंदू हृदय चषकाची. बदलापूर नव्हे ते संपूर्ण महाराष्ट्र या स्पर्धेची वाट पाहत असतो. प्रचंड शिस्त स्पर्धेचा प्रमुख पाया. वेल मॅनेजमेंट, जबरदस्त मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये आणि 4 व्हीलर या स्पर्धेची ओळख राहिली. फार कमी स्पर्धा असतात. बोटावरती मोजण्या इतक्या स्पर्धा असतात ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 व्हीलर दिली जाते आणि ती एकमेव स्पर्धा बदलापूर मधील स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट चषक 2026. शिल्पकार आमचे सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व एकच वादा आमचा दादा मंगेश दादा धुळे, चेतन धुळे, बाळा कांबरी, सर्वांचं मनापासून आभार. आणि फलंदाज बा रनिंग कॅच. कोणी संघाचं स्पिरिट बघा. माहिती आहे त्यांना सामना जिंकायचा आपल्याला आणि टॉप 3 मध्ये आपल्याला क्वालिफाय ट्रायंग्युलर मध्ये जायचंय आणि तो निश्चय त्याने केलाय. दहिवली संघाला पराभूत केल्यानंतर बदलापूर म्युझिया संघानं एक विजयाचा जल्लोष साजरा केला होता. मात्र तो फार काळ टिकेल की नाहीये ही देखील शासकता इथे मात्र वर्तवली जाते. प्रेक्षकांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. ज्या प्रेक्षकांना आम्हाला मागच्या 9 रात्रीमध्ये भरपूर उदंड प्रतिसाद दिलाय त्या प्रेक्षकांचे मी हृदयाच्या अंतरापासून मंगेश दादा धुळे, चेतन दादा धुळे आमचे, बाळा कांबरी आणि जोहिली शाखा आयोजित जनमान क्रीडा मंडळ जोहिली या गावाच्या वतीने तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, तर तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही कॉमेंट्री करतोय. तुम्ही असला की आम्हाला मजा येते कॉमेंट्री करण्यासाठी. तुम्ही असला की खेळूंचा उत्साह वाढतोय. तुम्ही असला की स्पर्धेची शोभा वाढते. या सर्व प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. 7 वरती 2, 87 धावांचा पाठलाग करायचा. मोठा चेस. इट्स अ लॉंग अँड इट्स अ बिग टार्गेट. इट्स अ चॅलेंज. ऑन साइडला फेकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा नो बॉलचा. पंचांचं लक्ष खूप चांगलं राहिलं या स्पर्धेमध्ये. प्रमुख पाया म्हटला जातोय स्पर्धेचा. कारण कॉमेंटर नसतील तर स्पर्धा सुरू होईल, मात्र पंच नसतील तर स्पर्धा सुरू होणार नाहीये. एक वेळ स्कोरर जरी नसला तरी स्पर्धा सुरू होईल, कारण पंच धावा मोजू शकतात. लाईव्ह टेलिकास्टची एवढी गरज नाहीये मैदानात प्रेक्षकांसाठी.
मात्र पंचांची फार गरज आहे मित्रांनो, लक्ष असू द्या. कारण आम्हाला प्रश्न विचारला होता एका इंटरव्ह्यू मध्ये की कॉमेंटरचा रोल काय आहे. मॅम कॉमेंटर मध्ये एंटरटेनमेंट करतात, पंचांचा महत्वाचा रोल आहे. त्यामुळे ग्राउंडला कॉमेंट्री नसते. आम्ही डीडी स्पोर्टला ज्यावेळी कॉमेंट्री केली बँगलोरला तेव्हा ग्राउंड कॉमेंट्री नव्हती, फक्त लाईव्हला असते कॅबिनमध्ये बसून कॉमेंट्री. त्यामुळे ती कॉमेंट्री फक्त प्रेक्षकांसाठी असते, खेळूंसाठी नसते. हो नाही जमलं ऑन साईडला, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे. ज्या पद्धतीने गोलंदाज अनंत ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील प्रभावशाली गोलंदाजी केली होती आणि त्यासाठी जो ओळखला जातो. खूप चांगला संघ कोणी संघ. त्या कोणी संघाच्या मार्फत खूप मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. तोचा कोणी संघ मैदानावरती सध्या तरी खूप चांगली गोलंदाजी करत असताना बदलापूर मिझिया भरपूर अपेक्षा, परकट शेड्यूल येऊ दिलं, वेट अँड वॉच क्रिकेट दाखवलं, हाफ ट्रॅकर आणि तदनंतर मात्र केलेला प्रहार, एक पहिला चौकार. यस डीजे कर कमेंट्री केली, सर्व मान्यवरांचा सन्मान, टॉस, सर्व सर्व जबाबदारी स्वीकारली. एक सामना आम्हाला देखील लवकर सोडतात कारण आम्हाला 1.5 तास लागतो आमच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी. पनवेल तालुका रायगड जिल्हा एवढा लांबचा प्रवास आम्ही दादांसाठी करतो. बदलापूरकरांना भरपूर प्रेम आम्हाला दिले, ते प्रेम आम्ही कधी विसरणार नाही आहोत. 12 2 लॉप केलाय, मात्र उंची जास्त, लांबी कमी, शॉट मध्ये दम नाहीये आणि धावा देखील मिळणार कम. शॉट में नाही दम, रन मिलेंगे कम. सिंगल डबल काही होणार, काहीच होणार नाहीये. तुम्हाला साध्य करायचं 87 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा. जो सामना आपण मागचाच आम्हाला 74 धावा कुठल्या होत्या, वाल संघाने 75 धावा कुठायच्या होत्या, कवसात संघाला त्यांना काय यशस्वी पाठलाग केला होता. शेवटी तो सामना 10 धावांना हरावा लागला, मध्ये पाठलाग यशस्वी केला होता कवसात संघानं. तसं देखील पाठलाग झालं तरी भरपूर आहे. नाहीये भन्नाट वेग, किती उचली बघा, योग्य शोल्डरचा वापर. ग्रामीणचं क्रिकेट किती विकसित झालं मागच्या कित्येक वर्षामध्ये, हे असे चेंडू पाहिल्यानंतर आम्हाला त्याचा अभिमान आणि हेवा देखील वाटतो. 13 2 87 धावांचा पाठलाग करत असताना पुढच्या रेसिंगसाठी गेट रेडी. कानोर, त्यानंतर भाबाले आणि हा विजेता संघ. 3 संघनायकांमध्ये रेस लावली जाईल. अजय किंवा करण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 3 धावा काढायचे आहेत की 4 काढायचे आहेत. त्यानंतर मात्र जो जिंकेल रेस तो फायनल मध्ये 3 धावा काढायचे आहेत. तेरा 2 येस येस 2 संघांमध्ये रेस होईल. कळलं आता मला अजय. या विजेता संघ आणि भावाले आणि वाल यांच्यामध्ये जो जिंकलाय भावाले आणि कानोड संघाला कंपल्सरी खेळायचं, तो रेसमध्ये नसेल करतात आणि सांगितलं आताच सांगावं लागेल, नाही तर संघ बाद केला जाईल. मला आठवतो तो क्षण ज्यावेळी चेतन दुलेने सांगितलं होतं. ही प्रचंड शिस्त आहे या स्पर्धेची. कारण शिस्त तुम्हाला असायला हवी. डिसिप्लिन इज द पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ फ्युचर, पार्ट ऑफ स्पोर्ट्स. सचिन रमेश तेंडुलकर डिसिप्लिनचं सर्वोत्तम उदाहरण. कित्येक वेळेला पंचांना आऊट नसताना आऊट दिलं, मग कधी पंचांकडे बोट नाही दाखवलं, खाली मान घालून मैदान सोडायचे. ते डिसिप्लिन असतं. पार्ट ऑफ डिसिप्लिन, पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ फ्युचर. 13 2 मजा नाही या सामन्यामध्ये. प्रेक्षकांना उत्कंठ लागली. सेमीफायनल एन्काउंटर नंबर पहिल्या सेमीफायनलची, तदनंतर ग्रँड फिनाले. 9 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास आज शेवटच्या टप्प्यामध्ये. 80 संघांचा सहभाग, भरपूर तालुक्यातील संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि विदिन 12 तासामध्ये या स्पर्धेमध्ये नोंदणी झाली 80 संघांची. हा दर्जा आहे. अजून एक सोपा जाईल फलंदाज बाद. 13 3 13 जरी वाजले तरी आता 13 4 गडी बाद. 80 संघाचा सभा, शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा. खूप चांगली मेहनत आहे सर्व आयोजकांचा, मनापासून आभार. 960 खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहिले आपण. पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, खालापूर तालुका, उरण तालुका, तदनंतर भिवंडी तालुका, अंबरनाथ तालुका, पनवेल तालुका, तदनंतर पालघर जिल्हा, अशा अनेक जिल्हा तालुक्यातील खेळाडू एका व्यासपीठावरती राहुल आणून ठेवलं. त्याचं नाव आहे स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट चषक 2026 यशस्वी पर्व. प्रेक्षक युट्यूबला लाईव्ह आहे 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुमचे देखील मनापासून आभार. जे प्रेक्षक ते पोहोचू शकत नाहीयेत, ओ ग्लान्स करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे नाहीये. फार मोठ्या फरकानं हा सामना मे बी गमावा लागेल का असा प्रश्न पडला प्रेक्षकांना. तर टार्गेट खूप मोठे आहे. हेमंत गोलंदाजी करतोय
एमचा पहिला चेंडू डॉट, नंतर विकेट, नंतर डॉट. षटक मेडन राहील का याच्याकडे लक्ष लागेल. शौकत स्ट्रायकर एंडला 0 वरती आणि जबीर त्याला साथ देत असताना जब्बर माफ करा नाही जमलं. भरपूर स्पर्धा अजून पेंडिंग आहे मित्रांनो, पाहायला विसरू नका. SPS सांगेम प्रीमियर लीग सुरू होते 21 तारखेला. गोव्याची सर्वात मोठी स्पर्धा पाहायला विसरू नका. tenniscricket.in वरती 20 लाखाचं यावर्षी पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये. 21 तारखेला सुरुवात होते स्पर्धेला. SPL सांगेम प्रीमियर लीग गोवा बिगेस्ट टुर्नामेंट 13 वरती 3. त्यानंतर 70 स्पर्धा येते. मी विनंती करेन ऑपरेटरला या षटकानंतर ती स्पर्धा स्क्रीनवरती दाखवावी. 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून मोठी स्पर्धा येते. अजून एक चौकार आलाय. सामना थोडासा एकतर्फी होतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. हा जनसमुदाय उसळलाय मैदानावरती. तर या प्रेक्षकांना अपेक्षा आहे चांगल्या सामन्याची. या प्रेक्षकांना अपेक्षा चांगल्या फलंदाजांची. या प्रेक्षकांना अपेक्षा आहे चांगल्या क्रिकेट आणि चांगल्या गोलंदाजांची. नाहीये गुड शॉट जरी असला तरी मिळणार धाबा 4. पाठलाग यशस्वी नाहीये आणि मिळणार तो चौकार. भरपूर काळानंतर येतोय हा मॅग्निफिसंट चौकार. पडलाय तर जो समाज नेहमी टाट मानेने जगत होता तो आता खाली मान घालून मोबाईल मध्ये चालत असतो. त्यामुळे कधीतरी वाटतं की समाज बिखरला की काय, समाज कुठेतरी दिशा भरकट होती की काय, असं देखील मला प्रश्न पडतोय. 21 वरती 4 गडी बाद. बदलापूर शहर वेगाने बदलणार. भरपूर सुख सुविधा, पायाभूत सुविधा, नागरी सुविधा आणि विस्तार आणि विकास वाढता बदलापूरचा. हेच ते बदलापूर शहर जिथे इतिहास देखील आहे. शिवाजी महाराज या बदलापूरमध्ये आपले घोडे बदलवायचे म्हणून याला बदलापूर नाव दिलं. तेच हे बदलापूर बदललंय मागच्या कित्येक वर्षामध्ये. नाहीये मजा नाही सामन्यामध्ये, फक्त एंटरटेनमेंट केलं जातंय. फक्त फॉर्मेट इज गोइंग ऑन. देयर इज नो एक्साइटमेंट. आय कॅन श्योरली से द मॅच विल बी वन साइडेड नो डाऊट. कोणी संघ या स्पर्धेमध्ये एक चांगली मजल मारतोय. कोणी संघ आणि भावाले संघ. यस अजय. येस बाबाले संघ आपला जो रेसर आहे ना तो रेडी करायचा, तोच फक्त आतमध्ये जाईल. बाबाले संघ लक्ष असू द्या. तुमचा जो एक खेळाडू तुम्ही निवडला असेल जो रेससाठी, तोच आतमध्ये जाईल. एकच फक्त, बाकी कोणी जाणार नाहीये. आणि विजेत्या संघाचा एक खेळाडू आतमध्ये असेल, बाकी सगळे बाहेर येतील. एका मिनिटामध्ये ती रेस होईल. दुसऱ्या मिनिटाला टॉस केला जाईल. तिसऱ्या मिनिटाला सामना सुरू केला जाईल. चेक. फक्त दोन्ही टीमचे 2 रेसर, 3 पंच आणि करंदुळे आतमध्ये असतील. या व्यतिरिक्त कोणीच आतमध्ये जाणार नाहीये, ही नोंद घ्यायची. 22 वरती 4. प्रेक्षकांना मात्र मजा लुटली या स्पर्धेची. ज्या पद्धतीने स्पर्धा झाली, भव्य दिव्य असं मैदान, अत्यंत सुंदर अशी क्रीडानगरी खरवेला लावलेला इतिहास. बदलापूरमध्ये मोठमोठ्या स्पर्धा सध्या होत असतात या परिसरामध्ये. हे मैदान चांगलं आहे. प्रचंड मेहनत सर्वांच्या स्पर्धेच्या मागे. हा बघा ऍक्शन रिप्ले. 70 मी कौतुक यासाठी करेन की भरपूर प्रचंड मेहनत घेतल्या स्पर्धेला एक वेगळा ग्लॅमर देण्यासाठी. 2 चेंडू आणि 65 धाबा. चला राहुलने ज्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात ते तुम्हाला फॉलो करायच्या आहेत.
कनौर संघ तुमचा संघाने उपस्थित व्हायला तुमचाही संघ उपस्थित ठेवा, कारण तुम्हाला खेळायचंच आहे सेमीफायनल मध्ये. कनौर संघाचा संघनायक तुम्हाला टॉस साठी पण उपस्थित राहायचं आहे. संघ रेडी करा, कारण तुम्हाला अॅनिकॉस खेळायचं आहे. बाबाले संघ तुमचा रेसर आणि आता खोनी संघाचा रेसर मे बी. युवराज सिंग स्टँड दाखवला जातोय, फुल पॅक स्टँड आहे. का प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. फायनल कोण जिंकणार याचं उत्तर प्रेक्षकांना हवं आहे. 4 व्हीलर कोण घेऊन जाणार याचं प्रेक्षकांना उत्तर हवं आहे. रनर अप कोण होणार याचं प्रेक्षकांना उत्तर हवं आहे. मिळणार उत्तर, बट यू विल हॅव टू वेट शॉर्टली. वी विल गेट आन्सर. हू विल बी विनर, हू विल बी मॅन ऑफ द मॅच अँड हू विल बी चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट 2026. कल्पेश जितुले यांचं देखील प्रचंड सहकार्य या स्पर्धेमध्ये. त्यांची देखील प्रचंड मेहनत आहे. छानमान जोईली आणि बी दोन्ही संघांचं. यस, थँक्यू राहुल आमच्यामध्ये माहिती पोहोचवल्याबद्दल. चला, भाबाले संघ तुमचा एक खेळाडू फक्त आतमध्ये जाईल. कोणी संघ तुमचा देखील एक खेळाडू आतमध्ये राहील फक्त. कनौर संघ तुमचा संघ नाही का, तुमचा संघ रेडी ठेवा, तर तुम्हाला लगेच टॉस करायचा आहे. सामना सुरू करत आपण, तर 2च सामने आता बाकी आहेत, कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि प्रेक्षकांना सामना बघायचा फायनलचा. आणि उद्या शनिवार आहे, कोणता ऑफ डे नाहीये, त्यामुळे लवकर स्पर्धा आम्हाला संपवायची आहे. आयोजकांना देखील भरपूर त्रास झालाय, जागरण झालंय मागच्या 8 आणि 9 रात्रीमध्ये. सर्वांचा विशेष